नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लढका आद्या भाऊ तुमच्या स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आपण मस्त याचा आंघोळ करून तर आलेला आहे खाली, कारण वेळ झाला आहे आज उठायला. जसं की तुम्ही काल बघितला असाल, काल रात्री जरा यायला वेळ झाला. त्याच गडबडीत येता येता एक मोठा शॉट झाला आहे. तुम्हाला सांगेनच काय विषय झाला तो. थोडंसं बारका ॲक्सिडेंट झाला आपला आपल्या राणीबरोबर. ते पण तुम्हाला मी दाखवेनच काय झालंय गाडीला. खूप मोठा शॉट झाला दिसते राव. दाखवेनच मी तुम्हाला काय विषय झाला. तर लवकरात लवकर आपण पहिला हे आवरून घ्या, नाही तर आपल्याला आणि परत मारते. पटकन आपलं पार्किंग एरिया पूर्णपणे स्वच्छ करून घेऊया आपण, मग तुम्हाला दाखवतो काय विषय झाला. तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता दाखवतो काय विषय झाला. सगळ्यात मोठा विषय काय झाला माहिती आहे. काल रात्री मी ब्लॉक एंड केला. त्यानंतर 1-2 ते 3 किलोमीटर नंतर तेरवाडा रस्त्याला येताना मी एक उसाची मुळे पडलेली होती, उसाची मुळे. आणि एवढा ट्रॅक्टर होती कडेला रनिंगमध्ये. मग मी काय केलो, ट्रॅक्टरला ओव्हरटेक मारायला गेलो आणि त्या उसाच्या मुळीवरून आपली गाडी गेली. असं एकदम बाउन्स झाली आणि तिथं स्लिप गेली गाडी. मग तिथं स्लिप झाल्यामुळे एकदम गाडी पण घासत गेली, मी इकडं घासत गेलो. तर मला तर काय लई लागलं नाही, पण आपल्या गाडीला खूप नुकसान झालेलं आहे. मला दाखवतो, बघा तुम्ही. याचं स्क्रॅचेस पडल्यात लई. चांगलंच रनला आपल्या लागलेलं आहे. पूर्णपणे नंबर प्लेट जरा वाकली, हे तुटलंय. त्याच्यानंतर हे तुटलं, इथं स्क्रॅच झाले जरा बलावर. काय कळना झाले, काय म्हटलं कुठला लिंबू फिरला काय कळना बघा. त्याच्या आयला हे खाली येणं झाले, इथे पण हे पण करा, हे पण वाट लागल्याच. सगळ्यात मोठी वाट कुठं लागल्या माहिती आहे का तुम्हाला, दाखवतो थांबा. आता बघा, इथनं बघितलं तर तुम्हाला समजून जाईल. एका बाजून हँडल कसं वर आले. सगळ्यात मोठं नुकसान तर इथं झालेलं आहे. आपलं हँडल कसं वर आले जरा काय मी इथनं असं बेंड झालंय, इथनं बेंड झाले पूर्णपणे वर आले, या बाजूला आले. आता हे पण आपलं वर झालं, मी कसं पण मारून बिरून त्याला खाली गेलेलं आहे हातोड्यानं. बघू हे आता तात्पुरतं आपलं नीट होते का बघू. हे आता काय त्याला नाहीतर हातोड्यानंच वाढवायला पाहिजे आपल्याला. चला, तर असं हातोड्यानं बडवून खाली तर आलेलं आहे. आता कोण वर येईना एक आहे. मग आता ते बघू, कंपनीत न्यायला पाहिजे आता गाडी आपल्याला. कंपनीत आता बघू कधी वेळ मिळते, नाही तर मग आणि 1-2-3 दिवसात तर ही गाडी थांबवूनच असेल. आता बघू, अजून कंपनीत फोन लावायचा. आता खर्च किती येते बघायला पाहिजे. काय त्याच्या ह्याला काय समजू ना बघा. म्हणाल तो आता महिना कुठं तर चांगला चालला आहे, कधी तर आपल्याला घोडा लागणारच आहे. बरोबर महिन्याच्या एंडिंगलाच लागला, चांगला मोठा गाडा लागला आहे. ते हे पण आपल्याला बदलायला लागलं असं वाटतंय. इकडचं बघा कसं, यात मध्ये गॅप आहे, इथं मध्ये गॅप आहे. इथला गॅप जरा कमी झालेला आहे, इथला गॅप कमी झाला आहे. ते जरा आतल्या बाजूला सरकले. बघू आता त्याला पण किती खर्च होते. तर काय करायचं आता सांगा. आम्ही कुठेतरी चांगलं करायला जात आहे, आमचं कुठलं तरी काशी होते. कधी पण आम्ही बघितले, आम्ही कोणाला चांगलं करायला गेले काय ते कचरा वाचवा गेले तर मुळीवरून गेली गाडी. मग काय करायचं सांगा. चल बघू, होतं राहील. आपण काय मुद्दाम काय केलं नाही. ते काय आहे ते सगळं लिहून ठेवलं असतं यमराजी मस्त तरी वाचलो. कारण काय तरी लई भारी. इकडं आपण रस्त्याकडेला पडलो, रस्त्याच्या मध्ये पडलो असतो का नाही, ट्रॅक्टर होती मागे, ट्रॅक्टर खाली गेलो असतो. खायला आमचा पर्याय सुरू होण्याच्या अगोदर गेला असतो. सुरुवात आमचं झालं म्हणलं. आता गाडी चार्जिंग आता मस्त आता बंद केलेलं आहे चार्जिंग.
आता गावात तर जायचं आहे. आपण आपल्या राणीला तर गावात घेऊन जाऊ शकत नाही. कारण का माहिती आहे काय, हँडल पाक वाकडे झाले, त्यामुळे गावात आपल्याला हाणायला येणार नाही. त्यामुळे आपण चाललोय वडिलांची गाडी बजाज. आता काय करायचं, मग आता जाऊ आपल्या घराच्या गावात दुकानात जरा कामाचं मामा पण नाही आहे, पप्पा पण घरी गेल्यात. आपला भाऊ एकटा नाही दुकानात. आता नाही आपल्याला आवरून लवकरात लवकर दुकानात गेलं पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण निघालेलो आहोत दुकानकडे. पण काय विषय झाला माहिती आहे काय, आत्ताच आपल्याला आपल्या आजीचा फोन आला होता. आजीला कोण सांगितले काय माहित नाही की काल पडलेलं होऊन सांगितले कोणतरी आजीला. हे कळत नाही, चांगल्या बातम्या लवकर हे होत नाही. तर पडलं तर लगेच बातम्या पसरत्या, हे काय आम्हाला कळत नाही लवकर. अशा बातम्या सांगायचं नका, चिंता वाटते त्यांना, काय करायचं. आता पहिला जाऊन आजीला भेटू. आता आजीला आपलं तोंड दाखवू, आपण अजून आहे जिवंत आहे. तर भेटू लवकरच आजीच्या घरात. तुम्हाला ते स्पॉट पण दाखवतो कुठं आपला हे झाले, शॉर्टकट मोठा झाला हे दाखवतो. स्पॉट दाखवतो तुम्हाला कुठं आहे ते स्पॉट. नमस्कार मित्र, तर हाच स्पॉट आहे बघा. इथंच आम्ही पडलेलो का खूप दुखते, जरा खांदा बिंदा जरा दुखत आहे. आता काय करायचं, नवीन पडलो तर गाडी जरा आणि बघू शकता. पण काय करू, नंतर ठरवून हे केलं नाही. आणि गाडी उसाची आहे पुढे, काय करू त्याच्या आयला ओव्हरटेक करू काय नको, असं भीती वाटते ना मला, दुखदुख वाटते. चला तरी पण असू दे, आता ओव्हरटेक तर केलं पाहिजे, कारण खूप वेळ झाला आपल्याला. तर आता आपण पोचलो आहे जरा कमी. आता आपल्या आजीच्या घरापाशी खायला कुठं पण जाऊ दे, ही ट्रॅक्टर आमची काय साथ सोडत नाही बघा. त्या लाईनीला लागल्यात आमच्या मारायची. काल ट्रॅक्टरांच्या मुळे मारा काढले आणि परत त्याच्या ह्याला ट्रॅक्टर बघून डोकं फिरवली बघा आमचे. आता मस्त आपण हात तोळू. टॉगेज बाय झोपलेत निवांत त्याच्या आईला. त्याच्यासारखं काम बरं की नाही टॉगेज बायचं. त्याला डायरेक्ट आता तुझ्या घरात जाऊन जायचंच आहे. तर आजी आमची काय काय म्हणते मला प्रश्न पडला, कारण का लई काळजी करते तू. घरातलं बरं काय नाही आता. आता ॲक्सिडेंट झाला का, तर त्याला भेटू डायरेक्ट आजीच्या घरापासून. आमच्या आजीचे घर आहे. चला तर आता आपल्या आजीला भेटून तर झालेलं आहे. अनेक 2-3 कामं आहेत आई साहेबांच्या आमच्या आवरून, तेवढं पटकन तेवढं आवरू. जवळ दुकानकडे, कारण काय माहिती आहे का, दुकानात आमच्या 2-2 माणसं लागतात. कारण का गोडाऊनला जायला लागते, त्यानंतर दुकानात तिकडं कामाला पाहिजे. चला दुकानात जाऊ आता मस्तपैकी. 1-2-3 कामं पहिला आवरूया आई साहेबांच्या आमच्या, मग भेटू आपण दुकानातच. आता आपल्या आई साहेबांची सर्व काही कामं आवरलेली आहेत, तर आपण डायरेक्ट भेटू. आता दुकानात जाऊ, कारण दुकानात आपल्याला भावाचे तर आता 2-3 फोन येऊन गेले. बघू चला. तर मित्रांनो, काय विषय झाला माहिती आहे काय, तर गावातली आपली सगळी कामं आवरलीत. त्यानंतर आता आपल्याला आई साहेबांनी पुन्हा एकदा आपल्याला बोलल्यात तिकडं घराकडं. कारण का त्यांना पण कुठे जाणार आहेत म्हणा त्यांनी. लवकरात लवकर आपण पण गावात सोडू, मग दुकानात जाऊ. कारण का माहिती, त्यांच्या ऑर्डरशिवाय आपण खाली कुठं नाही. त्याने ऑर्डर टाकली ना जायचं आहे, मग या लगेच नाही आला तर जायलाच पाहिजे. चला जाऊन मला आई साहेबांना घेऊ, मग त्यांना जिथं जायचं तिथं सोडून का नाही मग आपण जाऊ. तर आपण आता पोचलेलो घरी. मस्त काय आता आपल्या पिशव्या तिथं वर्गीन जाऊ. आमच्या आपण पिशवी आपण आणलेली आहे, म्हणजे पिशवीच सामान आहे. हो पिशवी आणलेली आहे, म्हणजे पिशवीच्या आत सामान आहे. मग त्यात लवकरात लवकर आपण आपल्या आई साहेबांना देऊ, त्याने आवडतील मग त्यांना घेऊन जाऊ. तर मित्रांनो, आता काय करायचं काय कळेना मला. गाडी
गाडी रिपेअरी करायचं प्रॉब्लेम झाले आमची, पैसा तर नाही. आता काय करायचं हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. कुठं जाऊन मी बघायचं आधी. गाडीची पाक म्हणजे पाक वाट लागलेली आहे आता. तर काय आहे, आता तसं आपण दुकानकडे पण जाणार होतो, पण दुकानकडे जायचं आता कॅन्सल झाले. कारण काय माहिती आहे का, सगळी आपली काळजी कसं काय करणार काय माहित नाही आज दिवसभरात. तर आपले आता आई साहेब पण गेले त्यांच्या मैत्रिणीबरोबर. त्यांना म्हणलं जावा तुम्ही आता, कारण की आपल्याकडे गाडी आहे पण आम्हाला येणं झालं जरा खांद्याला जरा त्रास व्हायला लागला. जरा खांद्यात पण दुखत आहे आणि खूप कंटाळा पण लागला आहे. मेन म्हणजे काय दुःख अजून चालू आहे माझ्या डोक्यात, ही गाडी रिपेअरिंग कशी करायची आणि कधी करायची. तर ते नक्कीच किंमत कमी म्हणजे सांगा आपण. इच्छा असली तर पैसे पण पाठवू शकता तुम्ही. काय देऊ लगेच खाली नंबर पण देतो पाहिजे म्हणून. प्रत्येकाने 1000 पाठवा, बास होईल आपल्याला. कारण आता काय अजून आपल्याला पेमेंट पण नाही काय नाही, तर गाडीचं नुकसान आमचं 1000 झाले. तर मित्रांनो आता गाडीचा विषय तर झालेला आहे. पण काय विषय झाला माहिती आहे काय, आता पप्पा उद्या जाणार सांगितला. मग त्यांनी म्हणले उद्या माझी मी गाडी घेऊन जातो त्या गाडी रिपेअरिंग करण्यासाठी. बस ठीक आहे म्हणलं, आपण उद्या त्यांची गाडी घेऊन जायचं ठरले. तर बघू, भेटू उद्या निवांत आपण. चला तर नमस्कार मित्रांनो, मी आता हा ब्लॉग इथंच समाप्त करत आहे. कारण का आज जरा तब्येत पण खूप बिघडलेली आहे, खांदा पण दुखत आहे, त्यामुळं व्हिडिओ शूट करण्याच्या हालतमध्ये नाही मी आता. तर आपण डायरेक्ट भेटू उद्या संध्याकाळी 5 वाजता. आपल्या चॅनलचं नाव विसरू नका, आद्या भाऊ. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चलो.